शिकायची शाळा, कसलाही भेदभाव. माझे टॅलेंट असून सुद्धा त्याची कोणी कदर करत नाही. मला वाटतंय की आपली परिस्थिती कधीच बदलणार नाही. हे बघ चिम्या, इथं तुझा बाप आणि मी रात्रंदिवस कष्ट करतोय, तुझ्या शाळेची फी भरतोय तू शिकावं म्हणून, आणि तूच जर नाही शिकला तर आपली परिस्थिती कशी बदलायची? हे बघ लेकरा, इथे जरा शांत हो. बस इथं. मला सांग, समुद्राला जेव्हा भरती येते त्यावेळेस त्याच्यातील पाणी त्याच्यात आलेला कचरा किनाऱ्यावर नेऊन टाकतं, पण ते आपला मूळ स्वभाव कधीच बदलत नाही. मग मला सांग, बाबासाहेबांनी जर तुझ्यासारखा विचार केला असता तर ते एवढे शिकले असते का? आप्पाई, लोक मला अजूनही जातीवर नाही नव्हतात. काय दिलं बाबासाहेबांनी आपल्याला? फक्त संघर्षच. लेकरा, बाबासाहेबांनी तुला संघर्ष नाही तर त्या संघर्षातून बाहेर पडण्याची शक्ती दिली. बाबासाहेब ज्यावेळेस लंडनला गेले त्यावेळेस त्यांच्या पोटाला चिमटा होता, डोळ्याला झोप नव्हती, पण त्यांच्या काळजात एकच ध्यास होता की माझ्या समाजातील लेकरं शिकली पाहिजे. ती त्यांना कुणी अरे म्हणलं तर का विचारायची, त्यांच्यात ताकद निर्माण व्हावी. बस झालं आप्पाई तुमचं पुस्तकीनान. काय मिळालं हे सगळं वाचून? लोक अजूनही आपल्यावर हसतात आणि म्हणतात की बाबासाहेबांनी आरक्षण दिले म्हणून आपण इथवर आहे आज. पुस्तकांनी भरलेली ही पेटी बघतोय आणि बाहेरचं जग अजूनही तेच आहे. माझ्या घामाचा वास अजून या मातीला आहे, पण तुझ्या डोळ्यातला स्वाभिमान तो भीमाचा आहे. ही पुस्तकं फक्त अक्षर नाहीत लेकरा, ही तर तुझ्या बापाने पाहिलेली स्वप्न आहेत. बघा, बघून तर या. हे बघ चिम्या, बाबासाहेबांनी संविधान लिहिलं म्हणजे फक्त कागद नाही लिहिला, त्यात तुझा, माझा आणि समाजाचा स्वाभिमान लिहिला. बाबासाहेबांनी सांगितले की ही लढाई फक्त पोटाची नाही, तर माणसाला माणूस म्हणून जगण्याच्या अधिकाराची आहे. चिम्या, असं कोणी बोललं ना तर ठामपणे आणि स्वाभिमानाने सांगायचं की आरक्षण म्हणजे भीक नाही, तर हजारो वर्ष मागे राहिलेल्या समाजाला पुढे आणण्यासाठी बाबासाहेबांनी दिलेली एक शिडी आहे. आणि ही शिडी बाबासाहेबांनी स्वतःच्या रक्ताने आणि घामानं बनवून दिलेली आहे. पण आप्पा, माझे मित्र म्हणत होते की नुसतं जयंत्या करून काय फायदा, आंदोलनात उतरलं पाहिजे, तोडफोड केली पाहिजे, तेव्हा त्यांना आपली ताकद कळते. थांब थांब, मग तुला काय वाटतं ह्याच्यावरून? मला कदाचित खरंच वाटतंय ती. चिम्या, तुझ्या बोलण्याला आणि विचाराला आवर घाल. बाबासाहेबांनी एक वाक्य लिहिलं होतं, जो माणूस इतिहास विसरतो तो माणूस कधीच इतिहास घडवू शकत नाही. चिम्या, आज तू रागानं दगड उचलायला निघालास, पण बाबासाहेबांनी आपल्याला लेखणी उचलायला शिकवली होती. हातात दगड घेऊन तू फक्त तुझं घर जाळशील, पण हातात पुस्तक घेतलं तर अख्खं जग बदलशील. तुझा आजोबा खूप कष्ट करायचा, पण त्यांना गावकोसाबाहेर उभं केलं जायचं, पण त्यांनी कधी दगड नाही उचलला. ते नेहमी म्हणायचे, माझा मुलगा शिकला पाहिजे. का? तर भीमरावांनी सांगितले. आज जर तू चुकीच्या मार्गाला गेला तर बाबासाहेबांनी केलेल्या कष्टाचा, आदर्शाचा अपमान नाही होणार? अरे लेकरा, बाबासाहेबांनी आपल्याला वाकायला नाही, अन्यायाविरुद्ध उभं राहायला शिकवले, आणि उभारताना पायात ताकद विचारांची हवी, रागाची नाही. आप्पा, आई, मला माफ करा. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. मी ती प्यालो, पण गर्जना करायची विसरलो. आपल्याला भांडायला नाही तर घडायला शिकलं पाहिजे. आता मी रडणार नाही तर लढणार. माझ्या शिक्षणाने असा विजय मिळवणार की जी लोक मला हसतात ती उद्या मला सलाम ठोकतील.